मला खात्री आहे नाट्य परिषदेचा विश्वस्त म्हणून की अतिशय भव्य दिव्य नाट्य संमेलन 100वे हे पिंपरी चिंचवड नगरीमध्ये पार पडेल। कारण पुणे जिल्हा हाच खरं तर सांस्कृतिक चळवळीचा एक भाग आहे आणि 100वे नाट्य संमेलन याची सुरुवात या संपूर्ण परिसरामधून होते आणि याच्यानंतर विभागीय देखील नाट्य संमेलन आहेत आणि याची सांगता रत्नागिरीमध्ये होणार आहे। मला वाटतं की अतिशय चांगल्या पद्धतीचं उच्च दर्जाचं नाट्य संमेलन हे इथं होईल। फक्त तिथनं 2 फूट बाहेर आलोय मी। मला असं वाटतं की या विषयावर आपण नंतर बोलू शकतो। जरांगेंना मी जी काय विनंती करायची आहे ते मी गिरीश भाऊंनी केलेली आहे। त्यांचे जे काही गैरसमज आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु एक महत्त्वाची गोष्ट मी सांगतो जी सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांना माहिती असेल की आपल्याकडे जे दाखला दिला जातो या वडिलांच्या रक्तसंबंधाला दिला जातो आणि त्या रक्तसंबंधातल्या सगळ्या लोकांना दाखला देण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे। हे मी स्वतः त्यांना परवा देखील सांगितलेलं आहे। आता सगळ्याच गोष्टी मी इथं सांगत नाही, परंतु त्याच्यातनं ते समजूतदारपणे मार्ग काढतील याची खात्री। इंद्रायणी नदीची घोषणा ही फक्त विधानसभेमध्ये झाली नाही, तर त्याच्या अगोदर मी 1.5 महिना स्वतः पिंपरी चिंचवडमध्ये आलो होतो। इंद्रायणी, पवना या ज्या नद्या आहेत ह्या ज्या MIDC कडनं काही प्रदूषित होत असतील, काही रिअल इस्टेटकडनं होत असतील, काही महानगरपालिकेचं पाणी त्याच्यामध्ये जात असेल तर त्याचा आपण DPR करतोय। 3 वर्षाचा तो प्रकल्प आहे। किमान 2000 कोटी रुपये त्याला खर्च येणार आहे आणि PMRDA त्याच्यानंतर तुमची महानगरपालिका MIDC असा संयुक्त कार्यक्रम आणि तो प्रकल्प आम्ही करणार आहोत। त्याला जवळजवळ 2000 कोटी रुपये खर्च येईल आणि तो 3 वर्षाचा प्लॅन आहे। खरं मराठा आरक्षण गायकवाड समितीच्या वतीनं जे पहिल्यांदा दिलं ते देवेंद्रजींनी दिलं। हायकोर्टामध्ये ते टिकलं, सुप्रीम कोर्टामध्ये देखील 1 वर्ष टिकलं, परंतु सरकार बदलल्यानंतर अक्षम्य दुर्लक्ष जे झालं त्याच्यामुळं एम्पिरिकल डाटा आम्ही देऊ शकलो नाही। आता त्याचा दोष कोणाचा होता मला त्याच्यात काही बोलायचं नाही, पण एम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाला 360 कोटी रुपये या सरकारनं उपलब्ध करून दिलेले आहेत आणि मला असं वाटतं की एम्पिरिकल डाटा ज्यावेळी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करू त्यावेळी पुन्हा एकदा टिकणारं आरक्षण मराठा समाजाला मिळेल आणि त्याच्यासाठी 1 दिवसासाठी विशेष सत्र भरवायचा निर्णय देखील मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। जरांगे पाटील आणि भुजबळांमध्ये शाब्दिक नेहमीच चकमक सुरू आहे, यामुळे वाटत नाही की दोन्ही समाजामध्ये नाही, याच्यामध्ये दोघांनाही हात जोडून विनंती आहे की समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही। कारण शेवटी OBC समाज असेल, मराठा समाज असेल, हे सगळे एकत्र आजपर्यंत राहण्याची परंपरा ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये कुठं वाद निर्माण व्हावं अशी वक्तव्य टाळली गेली पाहिजेत। आणि OBC बांधवांना देखील मी सांगू शकतो की OBCंचं कसलंही आरक्षण, कुठच्याही पद्धतीचं आरक्षण हे त्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, कुठेही कमी होणार नाही। कर्नाटकमध्ये हिजाब बंदी जी आहे ती उठलेली आपल्याला पाहायला मिळते। काय वाटते नक्की सरकार चेंज झाल्यामुळे काय सरकार कोणाचा आलं देतात? काँग्रेस सर मग आणि काय अपेक्षा करायची आपण? चला, धन्यवाद। एक मिनिट